शेतकऱ्यांनी उड्या मारलेल्या आहेत। जलसमाधी आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे। सोलापुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं, मात्र या उपोषणाची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही, स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। गोकुळ साखर कारखान्यानं बिल थकवल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। सोलापुरात हे शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, पोलीस या ठिकाणी हस्तक्षेप करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। खरं तर जलसमाधी ठिकाणी जाण्याआधीच पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं देखील होतं, मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काही शेतकऱ्यांनी अन्य तलावात देखील उड्या मारलेल्या आहेत जलसमाधी आंदोलनाकरता आणि ही थेट दृश्य आपण सोलापुरातील या ठिकाणी पाहतोय। पोलीस हस्तक्षेप करतायत, मात्र या ठिकाणी सोलापुरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गोकुळ कारखान्यानं तब्बल 130 कोटी थकवल्यानं शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, खरं तर सोलापुरात शेतकऱ्यांचं हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे, काय या संदर्भात अधिकची मागणी? कृपा, निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापुरातील धोत्री इथं असलेल्या गोकुळ शुगर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 130 कोटी रुपयाची वीज बिलं जे आहे ते थकवल्याचे आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची गेली 12 दिवसापासून जे आहे ते सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू होते। त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांनी केली, मात्र यावरती प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा ठोस उपाययोजना किंवा कारवाई जी आहे ते कारखान्यावरती करण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आज आक्रमक होत जे आहे ते सोलापुरातील कंबर तलाव या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। मात्र जलसमाधी आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता, मात्र शेतकऱ्यांनी कुठलेही दुजाभाव न या ठिकाणी करता शेतकऱ्यांनी डायरेक्ट जे आहे ते या ठिकाणी कंबर तलावात उड्या मारून जे आहे ते जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली। यामुळे पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त असताना देखील पोलिसांची तारांबळ जे आहे ते या ठिकाणी उडाली ते आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांची मागणी आहे की आमची जी ऊस बिल थकवलेली आहे ते लवकरात लवकर ऊस बिल देण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी जी आहे ते शेतकऱ्यांची या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। आणि या शेतकरी जे आहेत ते धाराशिव तालुक्यातील असतील, सोलापूर जिल्ह्यातील असतील, अशा अनेक शेतकऱ्यांचा या आंदोलनाच्या ठिकाणी समावेश असल्याचं पाहायला मिळतं। कृपा जी, निश्चितच वसीम, खरं तर पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप केलेला आहे। शेतकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। सोलापुरात शेतकरी मोठा